महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल एकदाचं वाजलं। राज्यामधल्या 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींच्या निवडणुकांची आज घोषणा झाली। मतदार याद्यांमधील घोळ दुरुस्त होईपर्यंत निवडणुका घेऊ नका अशी मागणी विरोधकांनी केली होती। पण दुबार मतदारांना 2 वेळा मतदान करता येणार नाही अशी व्यवस्था या निवडणुकीसाठी केल्याचं आज निवडणूक आयोगानं सांगितलं। राज्य निवडणूक आयोगाने त्यांच्या सिस्टीमवर टूल विकसित केलेला आहे आणि या टूलच्या माध्यमाने प्रत्येक नगर परिषद नगर पंचायतीमधील प्रभागामध्ये संभाव्य दुबार मतदार हे डबल स्टार असे चिन्ह त्याच्या पुढे आलेले आहे। जिथे जिथे अशा प्रकारचे डबल स्टार आलेले आहे तिथे संबंधित अधिकारी संबंधित मतदारांना कॉन्टॅक्ट करून तो कुठल्या प्रभागामध्ये आणि तो कुठल्या मतदान केंद्रामध्ये तो मतदान करेल याची माहिती घेईल। त्यासोबतच त्याचं नाव, त्याचं लिंग, त्याचा फोटोग्राफ आणि त्याचा पत्ता या सर्व बाबी सुद्धा तपासेल। निवडणूक आयोगानं निवडणुकांच्या तारखा घोषित केल्यानंतर विरोधकांनी नाराजी व्यक्त केली आहे। एका महिन्यामध्ये आपण जर इलेक्शनला समोर जात असू तर या सगळ्या गोष्टीचा अभ्यास तुमच्या समोर असेल, म्हणून तुम्ही आज प्रेस कॉन्फरन्स घेतली इलेक्शन कमिशननी आणि प्रेस कॉन्फरन्स करत असताना तुम्ही मान्य केलं की दुबार नोंदणी आहे, त्याच्यासमोर आम्ही स्टार लावणार आहे। तर माझं आव्हान आहे इलेक्शन कमिशनला, पुढच्या 2-3 दिवसामध्ये किती स्टारवाले किती लोक आहेत एवढी तरी यादी तिथं जाहीर तुम्ही करा।